मॅचला सुरुवात केली जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये विनायक पाटील आणि देवानंद भोई. त्यानंतर गोलंदाजी मार्गावर पहिला षटक पॉवर प्लेचं षटक संदीप या गोलंदाजाला दिला गेला. त्या साईडला एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये विनायक पाटील याला आपण बघतोय. एक्सर किंगने नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. अग्रिकुळी समाजसेवा मंडळामध्ये नक्कीच या खेळाडूची खासियत नक्कीच पाहायला मिळते. एक मोठमोठे फटके खेचण्याचं काम मात्र विनायक पाटीलच्या माध्यमातून केलं जाते. मात्र ती आज भूमिका पूर्ण केली जाईल का ते पाहणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे. सामना जिंकाल तर डायरेक्ट सेमीफायनलमध्ये प्रवेश कराल. पहिला बॉल. हो जबरदस्त बॉल आता गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता. अगदी आपण पाहिला तर हा पहिला डॉट बॉल विनायक याच्यासाठी पाहायला मिळतोय. संघर्षमय क्रिकेट कुठेतरी पाहायला मिळतोय. कारण दोन्ही संघ बलवान संघ आहेत. एक मोगरपाडा आणि दुसरा कोळशे. अजून एक चांगला बॉल इथे हाताळला जातोय आणि मात्र इथे आपण पाहिला तर अपील पंचांकडे केली गेले. मात्र कुठलाही त्या अपीलचं उत्तर मात्र दिलं जात नाही. कारण कुठेतरी हा बॉल कशा प्रकारे हाताळला गेलाय. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. थोडं डिस्कस केला जाईल आणि त्यानंतर तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॉल इथे पाहायला मिळते. आपली गोलंदाजी या पहिल्या 2 बॉलवरती संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. लाईन लेंथ वेग अप्रतिम या गोलंदाजाकडे. आणि ती लाईन आणि लेंथ दाखवण्याचं काम मात्र या ओव्हरमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. विनायक पाटील फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू आपण बघतोय. वाईड लेग रिझनचा क्षेत्ररक्षक आहे बालू याला. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत आणि एका सिंगलने धावफलकाची सुरुवात होत असताना पाहायला मिळते. संदीप पाटील राई कुठे असाल तर लवकरात लवकर आमच्या स्टेज जवळ या. संदीप पाटील चेंडू होता. एक सिंगल या बॉलवरती पुन्हा एकदा पूर्ण केली जाते आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 2 आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. कौतुकास्पद गोलंदाजी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनायक सारख्या गोलंदाजाला थांबून ठेवण्याचं काम मात्र केला गेलाय. फटका केलाय. संधी निर्माण केली गेली होती. निलाभ होता. मात्र कुठेतरी तो झेल व्हायला पाहिजे होता काय. मात्र नाही सिंगल मिळाली जाते. तिच्या 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा. गोलंदाजी हाताळली जाते संदीप याच्या माध्यमातून. अंतिम बॉल यावर अंतिम बॉल बाकी आहे. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. हो 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा इथे पूर्ण खेळल्या आणि या 2 धावेने पहिला षटक संपला. धावसंख्या धाव फलकावरती 5 धावा. या धाव फलकावरती आपण बघतोय. पहिला षटक संपला गेला. 5 धावा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र झालेला. मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. 7 धर्माचा शत्रू नव्हता तो. आधार दिन दुबळ्याला. त्रिवार असावा मुजरा आमचा गड किल्ल्यांच्या या श्रीमंता.
जलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा जलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा चंद्र जसा आयुध शोभतो पुण्यजीचा होता. आणि जे पहिला षटक 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अमोल येते क्रमांक 2 वरती गोलंदाजी मार्गवर. सेकंड ओव्हर मध्ये अमोल या गोलंदाजाला बोलवलं गेलं. स्ट्राईक एंडला आपण बघतोय विनायक पाटील याला, तर स्ट्राईक एंडला देवानंद भोईर. अजूनही कुठलाही विकेट गोया पहिल्या ओव्हर मध्ये गमावला नाहीये. महत्वपूर्ण विकेट असतो म्हणजे विनायक पाटील. कशा प्रकारे बॅटिंग या ओव्हर मध्ये केली जाईल. कुठेतरी पहिल्या ओव्हर मध्ये धावा थांबवण्याचं काम संदीप याने केलं. ओव्हर क्षेत्रामध्ये चेंडू केला गेला. सिंगल पूर्ण करताय. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न मात्र एकाच धाव्यांवरती समाधान. सिंगल डबलने पुढे नेण्याचं काम मात्र करतोय मोगरपाडा संघाचे हे दोन्ही फलंदाज. तर कुठेतरी संघर्ष बॅटिंग करतोय, कारण चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत कोळसे संघाच्या माध्यमातून केली जाते. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू जाते. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. आठ धावा या धाव फलकावरती पहिल्या 2 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपली सुरुवात गोलंदाजी करत असताना कोळसे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल या बॉलवरती पुन्हा एकदा पूर्ण करतोय. धाव संख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. रिटायरमेंट घेतली जाते. देवानंद भोईर नक्कीच रिटायरमेंट घेत आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण भोईर ज्याला पाठवलं जाते. आठ धावा या धाव फलक 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका खेळलाय सराच्या दिशेला. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये हा एक धाव मिळाली जाईल. एका धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करतो. टॉस हरला होता मोगरपाडा संघाने. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना पहिल्या 4 दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 10 धावांवरती. 10 बॉलमध्ये अजूनपर्यंत 10 धावा पूर्ण केल्या गेल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि या 2 धाब्याने धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी शांत आणि संत खेळ या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पण कुठलीही धाव मोठी फटके अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही. सिंगल डबल वरती चालवण्याचं काम मात्र मोगरपाडा संघाचे 2 फलंदाज इथे करतायत. अंतिम बॉल या ओव्हरमध्ये. अजून एक चांगला फटका आहे. ओव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गोळीच्या वेगाने जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा या बॉलवरती पूर्ण केला जातील. 2 धाव्याने षटक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 14 धावा.
थँक्यू. डीजे भूमिका डीजेच्या माध्यमातून केली नव्हती आमचे डीजे मास्टर. आज आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत आज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा डीजे मास्टर करतोय. आज सकाळी जो नाश्त्याची व्यवस्था आम्हाला केली गेली होती, नक्कीच तो नाश्ता आमच्यापर्यंत दिला गेला होता. पुन्हा अजय तरे यांच्या माध्यमातून त्या नाश्त्याची व्यवस्था आम्हाला दिली गेली होती, त्यांचे आम्ही खूप आभार मानतोय. 3 षटकांचा खेळ 14 धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. विनायक पाटील आणि किरण भोईर मैदानामध्ये आपण बघतोय. जोडी अमित गोसावी थर्ड ओव्हरमध्ये या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. चेंडू आला तसा लांबी झोन मध्ये सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये दिलाय. विकेट विनायक पाटील हा गोलंदाजीचे बाद होत आहे. फलंदाजी ते बाद होत आहे. 50 बॉलवरती मिळालेली सफलता अमित गोसावी याला. यामध्ये रिझल्ट मध्ये प्रतिम झेडला कुणाल शेळके आणि आता मात्र इथे फलंदाज नवीन फलंदाज देवेंद्र मैदानामध्ये येत आहे. कडीन फटका केला गेला, फक्त सन्मान दिलाय. म्हटलं जात नाही की चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. त्या प्रकारची बॅटिंग देवेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या अगदी स्थिर आहे, चांगली गेली कारण धावसंख्या या धावसंख्यावरती आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. 15 धावा असूनपर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. कुठेतरी एखाद्या फलंदाजाला ती जिम्मेदारी घ्यावी लागेल, एखाद्या फलंदाजाला त्या मैदानामध्ये ती भूमिका पूर्ण करावी लागेल. एका साईडला किरण आहे तर एका साईडला देवेंद्र आहे. हवेचा वेग जर आपण पाहिला तर अगदी केअरलेस रिझन आणि फायनल म्हणजे एसटीच्या पाठीमागे जास्त करून हवेचा वेग आहे. मात्र पाहायचा हवेच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना किरण भोईरच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का? ताकद खूप आहे या फलंदाजाकडे, क्षमता खूप आहे. मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये पुन्हा इथे चेंडू खेळला गेला. सिंगल पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा इथे या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 17 वरती पाहायला मिळते. धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. क्रिकेटमधील अशुभ आकडा या 17 धाव संख्येला आपण म्हणतोय आणि तीच धाव संख्या या धाव फलकावरती पाहायला मिळते. 13 आणि 17 ही क्रिकेटची अशुभ संख्या आणि त्याच संख्यावरती आता मात्र बॅटिंग करत असताना मुगरपडा मास्टर हा संघ पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. सेकंड राऊंड मधला हा पहिला मॅच भोगरपाडा वर्सेस कोर्शेत या 2 संघादरम्यान खेळला जातोय. पुन्हा एकदा कुठचा फटका खेळलाय, पुढे येऊन खेळाचा काम मात्र केला. मात्र काय फटका आहे कव्हर क्षेत्रामध्ये, अजून एक चौका बॅट मधून आलेला याच्या
शेवटी चौकारासाठी जाते आणि या चौकाराने धाव संख्या थोडीशी वेगाने फ्लाय होत असताना 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगलं बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते, कारण धावा येणं गरजेचं होतं. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 7च्या सरासरीने मोगरपाडा संघ बॅटिंग करत होता आणि त्यानंतर कुठेतरी धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठीचा या प्रयत्न किरणच्या माध्यमातून केलं जाते. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू केलाय. एक सिंगल या बॉलवरती पुन्हा एकदा पूर्ण करतोय. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना उचलाय जाऊन 22 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामधील अंतिम बॉल बाकी आहे. 22 धाव फलकावरती आपण बघतोय. कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे, कुठेतरी धावाच्या थांबवल्या घेण्यात त्यावरती वेग लागणं गरजेचं आहे, त्यावरती वेग वाढवणं गरजेचं आहे. जो विमान मैदानामध्ये लँड आहे त्याला हवेमध्ये उडवणं गरजेचं आहे. फटका खेळलाय, उंची जास्त आहे, लांबी कमीचा फटका. क्षेत्ररक्षक सचिन करताय चुकी, शिवंदान दिला गेलाय आणि ते 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या 9 फलकावरती 23-24 पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. Mexer a bunda, deixa levar com essa música. Descendo até o chão, sacudindo o popozão. Os moleques olham e elas choram. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं. त्याच्या 3 षटकांमध्ये 24 धावा. 4थ्या षटकामध्ये सचिन या गोलंदाजाची वर्णे लागले गेले. नाहीतर सचिन कशा प्रकारे गोलंदाजी करेल तर कुठेतरी शेवटच्या 12 बॉलमध्ये बॅटिंगमध्ये लोक वाढला जाईल का. किरण आणि देवेंद्र यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळतील काय. दोन्ही फलंदाजांची बॅटिंग अगदी आक्रमक आहे, मात्र ती आक्रमकता आज दाखवावी लागेल. पहिलाच बॉल सचिन याचा अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय.
या अगोदरच्या मॅचमध्ये जर सचिनच्या आपण बॉलिंग पाहिलात तर जास्तीत जास्त ब्लॉक टाकण्याचे काम सचिनने केले होते पहिल्या मॅचमध्ये. आता मात्र या मॅचमध्ये पहिलाच बॉल अगदी गुड लेंथवरती पाहायला मिळाला होता. चांगली सुरुवात सचिनच्या माध्यमातूनही केली जाते. मात्र बाईचा मगरपडा संघ अजूनही शांत आणि संत बॅटिंग करते, कारण 25वा 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण बघतोय. टॉस बॉल घेतला गेला होता, लांब क्षेत्रामध्ये चेंडू खेळला, सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 27 रन 27 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत पहिल्या 2 बॉलमध्ये. धाव फलकावरती बॅटिंग करावी लागेल, चांगलं बॅटिंग करणं गरजेचं आहे मगरपडा या संघासाठी. आक्रमक रूप धारण करावं लागेल एखाद्या फलंदाजाला, अटॅकिंग बॅटिंग होणं गरजेचं आहे. त्यावेळी थर्ड मॅन रिझल्टमध्ये चेंडू जातोय, सिंगल पूर्ण करण्याचं काम मात्र फलंदाज देवेंद्र करतोय. काय गोलंदाजी अजूनपर्यंत आता होतोय. पहिला षटक आपण पाहिला, सुरुवात प्रतिम केली होती संदीप याने, त्यानंतर अमोलियाची गोलंदाजी प्रतिम पाहायला मिळाली. त्यानंतर अमित आला, त्यावरती एक चौकार आपण पाहिला होता, मात्र तोही गोलंदाज प्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ब्लॉक मध्ये चेंडू होता, चेंडूला खोदून काढला, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवले गेले. अमित गोसावीच्या माध्यमातून एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय आणि एका सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 29 या आकड्यावरती. 29 रन्स 29 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. टॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, उमेद येतोय मात्र त्याच्या अवकाशाच्या बाहेर हा चेंडू जात सरळ डिस्प्लेच्या बाहेर खूप सुरत होता. या धाव फलकावरती पाहायला मिळते. अत्यंत बॅटिंग करतोय, 4थ्या षटकामध्ये अंतिम बॉल बाकी आहे. सचिन याला आपण बघतोय, चौकार देवेंद्रच्या बॅट मधून आला. चेंडू पुन्हा एकदा थर्ड रिझल्ट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल फक्त मिळाली जाते. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 34 या आकड्यावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या जोरावर कोलशीत संघाने केलं, आणि 4 षटकांमध्ये अजूनही धाव थांबवण्याचं काम मात्र कोलशीत संघाने केला. शेवटचा षटक, लागोवरचा षटक आपण बघतोय, हाणामारीचा षटक आपण बघतोय. कुणाल शेळके या गोलंदाजाला दिलं गेलं. शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा पटकावल्या जातील, टार्गेट किती धावांचा सेट केला जाईल, आणि टार्गेट सेट करणारा हा सेटअप या मैदानामध्ये कुणाल शेळके गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. देवेंद्र आणि किरण भोईर ही जोडी मैदानामध्ये
दोन्ही फलंदाजाला अजूनपर्यंत शांत ठेवण्याचं काम मात्र कोलशेत संघाच्या गोलंदाजाने केलंय. मात्र अंतिम ओव्हरमध्ये कुणाल पहिलाच बॉल एकदा अगदी पूर्णपणे ब्लॉकमध्ये यॉर्कर लाईनचा हा चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी आहे कोलशेत संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा संघ आहे. प्रत्येक वेळी कोलशेत संघ जर आपण पाहिला तर अगदी ट्रम्प कार्ड गोलंदाज या कोलशेत संघामध्ये आहे. आणि ती सुरुवात सँडीने जी केली होती अप्रतिम पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर शेवटही चांगला पाहायला मिळतोय. काय फटका खेचला गेलाय. काऊ करणं रिझनचा शतरक्षक येतोय. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात आणि एक सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 36 या आकड्यावरती. डिसिजन आहे तिचं वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये बॉल अवांतर धावाने धाव पुढे सरकत असताना पोहोचलाय 37 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. सुरुवात कुठेतरी डगमळता पाहायला मिळाली होती आणि तो शेवट अगदी मात्र घोड करावा लागेल मोगरपाडा संघाच्या या फलंदाजांना. कारण अजूनही 4 बॉल बाकी आहेत. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 39 धावा. नेक्स्ट बॉल यावेळी परफेक्ट यॉर्कर दांड्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर बिघडवलाय. विकेट मिळालाय आणि इथे अजून एक फलंदाज बाद होत आहे देवेंद्रच्या रूपाने. 39 धावांवरती बसलेला हा तिसरा तक्क पाहायला मिळतोय. Play by USB drive. सुर में गाना सीखिए. शेवटचे अंतिम 2 बॉल बाकी आहे. शेवटचे 2 बॉल. पहिलाच फटका केला गेला लांब रिझन मध्ये. अमोल याला आपण बघतो एक सिंगल पूर्ण करतायत. एका सिंगलने धावफलक पुढे सरकला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती 40 या आकड्यावरती पाहायला मिळते. जाग्यावर खेचलाय लांब ब्रिजर मध्ये. आता मात्र किरण भोईर याच्या बॅट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. षटकांचा खेळ संपला गेलाय. पहिला डाव इथे संपलाय. 46
धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 47 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला टीम कोलशेट या संघासमोर. चहाची व्यवस्था केली गेली.
सलामीची जोडी मैदानामध्ये दीपक पाटील आणि संदीप. पहिलाच बॉल मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू केला धावतोय, चेंडू पूर्ण केली जाते. 47 धावांचं लक्ष आहे आणि आता मात्र या 47 धावा पूर्ण करण्यासाठी ही सलामीची जोडी संदीप आणि दीपक आपण बघतोय. मॅच अगदी टप्प्यावर पाहायला मिळणार आहे, कारण एका साईडला गोलंदाजी चांगल्या रीतीने हाताळली जाईल भोगरपाडा संघाकडून का हे पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग बॉलिंग करावी लागेल. धावा कमी आहे धाव फलकावरती आणि त्या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करणं गरजेचं आहे. खेळला गेला आपण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, किती खेळतात तिथे संघाला पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग फिल्डिंग अटॅकिंग बॉलिंग आता मात्र मोगरपाडा संघाला करणं गरजेचं आहे, कारण कुठेतरी एखादी चुकी कोणते संघ वाट बघत असेल आणि त्यावरती कुठेतरी धावा घेण्याचा काम मात्र कोणते संघाच्या माध्यमातून केलं जाईल. यावेळी फटका चांगला बॅकफूट वरती आला होता, पण 6 फटका पाहायला मिळालाय. चेंडू जातोय डीप बाउंड्रीच्या बाहेर, खूबसूरत चौकार. चौकार आणि धाव फलक पुढे सरकला गेलाय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 7 धावा. जबरदस्त सुरुवात मध्ये क्षेत्ररक्षक केवळ इथं डीप मध्ये सुंदर झेल देवेंद्रच्या माध्यमातून टीपलाय आणि इथे पहिला घडी गमावला टीम पुढच्या संघाने. गाडी सुटली आन पदर गेला वर पोरी जरा सपून दांडा कर, 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 पोरी जरा सपून पहिला गडी इथे गमावला गेला. संदीप हा फलंदाज इथे बाद झाला आणि त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये क्रमांक 3 वरती नीलम या फलंदाजाला पाठवलं गेलंय. आजच्या कशा प्रकारे मिलाप कडून बॅटिंग केली जाईल, कारण सुरुवात चांगली केली संदीप याने, कारण कुठेतरी तो चौकार त्यानंतर ती डबल एक सिंगल 7 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. हो जाग्यावरून खेचण्याचं काम केलं, गॅप मध्ये चेंडू आहे, सिंगल पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. कोणत्यावेळी संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 9 धावा. 9 रन ऑन बोर्ड, 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. अंतिम आणि शेवटचा बॉल या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. सत्तेचाळीस धावांचं लक्ष समोर ठेवला गेला. पहिल्याच ओव्हर मध्ये 9 धावा इथे पूर्ण गेल्या. 5 बॉल मध्ये फटका पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का मात्र नाही. चेंडू सरळ डीप मिड विकेट रिझनच्या बाहेर. पहिला दुसरा
पहिला षटक संपला गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे कोलशेत संघाने दर्शवलंय की हा मॅच आमचा आहे. 13 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये लागल्या गेल्या. 47 धावांच्या लक्ष्यामधल्या 13 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये पूर्ण करतोय. चांगलं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलाप सुरुवात चांगली रीतीने केली गेली होती संदीपच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्याला क्लच लावण्याचं काम मात्र मिलाप याने केलं. महेंद्र इथे क्रमांक 2चा गोलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार दिला गेला होता. शॉर्ट पॉईंटच्या विजनने केला गेला होता. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलंय. एक सिंगल दीपक पाडीच्या माध्यमातून पूर्ण होते. एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 14 या आकड्यावरती. चौथा धावा जे धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. काय फटका केलाय. अप्रतिम कव्हर नाही. चेंडू अगदी डीप पेक्षा कव्हर रिझन मध्ये अडवला गेलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. बॅटिंग मिलापच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे सर्व क्षेत्रामध्ये खेळण्याचं काम करतोय. या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मिड विकेट पहिल्या ओव्हरमध्ये लांबवून आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये ते फटके पाहायला मिळाले होते आणि या बॉलवरती अगदी अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जागेवरून खेचला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे. क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू जाईल वन बॉल सीमारेषेच्या बाहेर. खूपसूरत चौकार. चौकाराने धाव फलक पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला टर्न केलंय. स्वीप शॉट पाहायला मिळतोय. मिलाप याचा अजून एक चौकार. बॅटिंग या फलंदाजाकडून पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग तिसरा चौकाराच्या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळते. मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या बॉलवरती इथे पूर्ण करतात. तो कॉमेडी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते 26 या आकड्यावरती. 26 या धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरमधील बाकी आहे. 19 बॉल आणि 21 मॅचचं समीकरण इथे मात्र आता पाहायला मिळतोय. रनचं इक्वेशन इथे पाहायला मिळतोय. कुठेतरी जी मिलापची आक्रमक बॅटिंग होती ती मात्र आता इथे दर्शवते की कुठेतरी हा लक्ष नक्कीच कोलशेत संघाने छोटे केलाय. पुन्हा एकदा मात्र डीप कॉर्नर लॉंग रिझन मध्ये विनायक पाटील येतोय. चेक पकडलाय. अंतिम बॉल वरती मिळालाय मिलाप याचा विकेट.
बिलाप बाद झालाय. आणि त्याची जागा भरण्यासाठी अजून एक हार्ड हिटर मैदानामध्ये अमित गोसावी. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा कोर्सेस संघाचा हा खेळाडू आपण बघतोय. अंतिम बॉलवरती महेंद्र याला मिळालेली विकेट. मात्र कामगिरी जी करायची होती ती कामगिरी मात्र मिळाल्याने केली. कारण कमी चेंडूंमध्ये धावा पूर्ण करण्याचं काम मिलापने केलंय. 6 बॉलमध्ये तब्बल 18 धावा मिलापच्या बॅटमधून आल्या आणि ज्यामध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. आता मॅचचं समीकरण आहे उर्वरित 18 बॉल बाकी असतील आणि 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज असेल. 21 रन्स टू विन रिमाइनिंग 18 डिलिव्हरी. 18 बॉल आणि 21 समीकरण आहे. सव्वीस झाले. रन 26 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. 18 बॉल आणि 21 समीकरण मॅच मध्ये इथे पाहायला मिळते. विनायक पाटील क्रमांक 3 वरती या गोलंदाजाला बोलवला गेलाय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा अगदी फ्लिक केलाय चेंडूला. फ्लिजर मध्ये चेंडू जातोय. सिंगल पूर्ण करतायत. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धाव फलकावरती 2.1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळला गेला आहे. मात्र इथे आपण पाहिला तर एक सिंगल या बॉलवरती पाहायला मिळते. सिंगलने नाव फलक लेगबाईच्या रूपाने पंच इथे एक सिंगल पूर्ण करतायत. त्यांची भूमिका अप्रतिम दोन्ही पंचाने आज पूर्ण केल्या आजच्या दिवसामध्ये. एका स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे जगभरामध्ये प्रसिद्ध करतात. त्यांची भूमिका त्यांची कामगिरी अप्रतिम. आमचा कॅमेरामॅन अगदी किती ऊन असू दे मात्र कॅमेरा फिरवण्यामध्ये आणि कॅमेरा वर्क करण्यामध्ये मात्र कमी पडत नाही आहे. त्यानंतर आज दिवसभरामध्ये आमच्या DJ मास्टरचंही कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र करतोय. त्यानंतर सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे स्कोरर. आज माझ्या बरोबर एक नाही तर 2 स्कोरर आहेत. एक कासर वडवली मोगेरपडा आणि एक राई. जबरदस्त भूमिका अनय भोईर आणि त्यानंतर रुद्र पाटील. गोलंदाजी या ओव्हरमध्ये विनायक पाटीलच्या माध्यमातून केली जाते. कारण धावा रोखणं गरजेचं आहे. कुठेतरी ज्या धावा प्रत्येक बॉलवरती ज्या येत आहेत तिथे तुम्हाला आता मात्र डॉट टाकणं गरजेचं आहे. विकेट मिळवणं गरजेचं आहे. कोर्चेस संघ जो फ्रंट फूटवरती आहे त्या संघाला बॅक फूटवरती आणणं गरजेचं आहे. मात्र त्या प्रकारची कामगिरी करत नाही आहेत.
कारण प्रत्येक बॉलवरती धावा घेण्याचं काम मात्र कोलशेत संघ करते. भूमिका केली गेली आज जर प्रत्येक फलंदाज येत आहेत चांगली भूमिका पूर्ण करतात. त्यांना माहिती या लक्ष्याकडे जर पोहोचायचं आहे तर आता आम्हाला मोठे फटके नको आहे. सिंगल डबल या लक्ष्याकडे आम्ही सहजगती पोहोचू शकतोय आणि ती भूमिका आज हे दोन फलंदाज करतायत, दीपक पाटील आणि अमित गोसावी. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज अजून या मॅच मध्ये आहे. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू खेळला, सिंगल या बॉलवरती पूर्ण करते. सिंगलने षटक संपले गेले तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 34. 12 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. बॉल आणि 13 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी आहे. अगदी बॉलर इक्वेशन या मॅच मध्ये पाहायला मिळते. अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघ अगदी या मॅच साठी झडताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आज या मॅच मध्ये जर पडला कोणाचा भारी आहे तर नक्कीच मी म्हणेन कोलशेत संघाचा. कारण अजूनपर्यंत ज्यांना माहिती आहे की कुठेतरी बॉलरांचा एकविषय नाही, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे केला जात नाही. सिंगल डबलवरती जोर दिला जातोय आणि त्या सिंगल डबलने पुढे नेण्याचं काम मात्र हे दोन फलंदाज करत आहेत. अंतिम 12 बॉल आणि 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आज आम्हाला लाईटची व्यवस्था छान केली, त्यांचंही आम्ही आभार मानतोय दिलीप केणी सरांचं. कारण लाईट शिवाय कुठलीही कामं आज या मैदानामध्ये पूर्ण होऊ शकणार नाहीत आणि ती भूमिका मात्र महत्त्वपूर्ण भूमिका दिलीप केणी सरांनी केल्या, त्यांचे खूप खूप धन्यवाद. अंतिम 12 आणि 12 मध्ये 13ची गरज. किरण भोईर गोलंदाजी मार्गावर आहे, साईड क्षेत्रामध्ये केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही त्याच धावेवरती समज आहे. दीपक पाटील याला आपण बघतोय रिवर्स विकेटचा प्रयत्न केला गेला, बॉल नॉट येईल. मात्र बॉल आणि 11 धावांची 12 धावांची गरज आहे. हो हो, काय बॉल हाताळले जात आहेत. मात्र इथे आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. वाईट बॉल इथे बंद घोषित करतात अवंतर धावेने. आता मात्र मॅचचं समीकरण थोडंसं बदललं जात आहे. 10 बॉल 11ची गरज आहे. मॅच मध्ये एक पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर मात्र प्रयत्न केला गेला होता. किरण भोईर याला पण बघतोय, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विनायक पाटील पकडतोय झेल आणि संपतोय दीपक पाटील याचा खेळ.
उर्वरित 9 बॉल बाकी आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 11 धावांची. 9 बॉल आणि 11 धावा. मॅच मध्ये कुठेतरी या पॉइंट वरती येते. कुणाल येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. मॅच मध्ये रिंगत निर्माण केली जाईल काय. डॉट बॉल इथे हो कॅच. अजून एक संधी आहे. महत्वपूर्ण विकेट. कुणाल शेळके हा फलंदाज इथे बाद होतोय. आता मात्र वापसी करेल काय हा प्रश्न चिन्ह आहे. कारण कुणाल हा इथे फलंदाज बाद होतोय. असं वाटलं होतं की नक्कीच कोळशेत संघ एक ओव्हर ठेवून सामना जिंकेल का. मात्र नाही. आता मात्र प्रेशर जाणवला जातोय कोळशेत संघावरती. काय गोलंदाजी आता किरण भोईर याने 8 बॉल आणि 11 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आठ बॉल आणि 11 धावांची गरज. मॅच अगदी रंगतदार निर्माण केली गेली आहे. या 8 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. मॅच मध्ये नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये येते कारण कुणाल बाद झाला होता. कुठेतरी नक्कीच असं मी म्हणेन की कुठेतरी हा वापसीचं चित्र पाहायला मिळतोय काय. आज नक्कीच एवढ्या उन्हामध्ये आमच्या बाउंड्री पंचांची भूमिका मंदारायण मल्हार त्यांचंही कौतुक आम्ही करू नक्कीच. त्यानंतर अजूनही आमची बाउंड्री पंच आहेत सर्वांचं आम्ही कौतुक करू की या उन्हामध्ये अगदी तिथे थांबून ती भूमिका पूर्ण करतायत. कारण ते समोर दक्षिणा सवर रिजनमध्ये देवेश आहे. अजून एक शॉर्ट बॉल इथे मला मिळतोय. काय खेळलं गेलंय 7 मध्ये. आता मात्र 11ची गरज आहे. सात बॉल 11 धावा. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी गेले. बॉल 11 धावा. पुरे कडाड बॉल. सगळ्यात वरी काय षटक हाताळलाय. कारण या षटकामध्ये किरणचं कौतुक करावं लागेल. धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. अप्रतिम षटक हाताळलाय. आता 6 बॉल 11 धावा. निर्णायक षटक. गोलंदाज कोण असेल. कुठल्या गोलंदाजाला हा बोलवलं जाईल. 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. पर्याय मोगरपणा संघाकडे भरपूर आहेत. एका साईडला देव आहे, निलेश पाटील आहे, मात्र पाहायचं आहे संतोष आहे कुठल्या गोलंदाजाला दिला जाईल. 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. मॅच मध्ये 6 बॉल 11 पूर्ण केला जातील का तर थांबवण्याचं काम करेल. मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे.
मॅच अगदी जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये कन्वर्ट झालाय. 6 बॉल 11 धावा. निलेश पाटील येतोय गोलंदाजी मार्गवर. 6 बॉल 11 धावांची गरज असताना सहा बॉल 11 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 11 धावा. मॅच मध्ये अगदी रंगत निर्माण केली गेली. मात्र एकाच साईडला पाहायला गेला तर अजून अमित मैदानामध्ये आहे. जोपर्यंत अमित आहे तोपर्यंत कोणचे संघच्या आशा पडलेली असणार आहेत. काय केलं जाईल? काही सामना जिंकवेल निलेश पाटील का सामना जिंकवेल अमित गोसावी? परफेक्ट बॉल करतो बॉल. इट्स अ ग्रेट बॉलिंग निलेश पाटील. जसा संघर्ष तशी मॅच, जसा डाव तसा खेळ. काय मैदान आहे, पिच वरती कधी काय होईल काहीच कोणी सांगू शकणार नाहीये. घोडबंदरचा सत्याही मैदान आणि या मैदानामध्ये आता 5 बॉल 11 धावांची गरज आहे. विकेट मिळवल्या. अमित गोसावीला परतावं लागेल. आता मात्र टेन्शन आहे. लाल कलरचा इथे गॉगल हरवलाय. थोडासा महागडा आहे. जर कोणाला सापडला असेल तर आमच्याशी संपर्क साधा. जो आणून देईल तो नक्कीच 500 रुपये त्याला दिले जातील. मॅच मध्ये रंगत निर्माण केली गेली. 4 मध्ये 11ची गरज आहे. सरळ केलाय. लॉंग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. सरळ जातोय. डीप पॉइंट लॉंग रिजन मध्ये चेंडूला अडवलाय. 2 धावा या बॉल वरती गुण करतात. 7 फटका होता. ताकदवर फटका. प्रवीण कोशक संघाचा हा खेळाडू आहे. आक्रमक हा खेळाडू आहे. याच्या पल्ल्यामध्ये आला तर हा बाउंड्रीचा पल्ला हा लांब गाठवू शकतोय. 3 बॉल 9 धावांची गरज आहे. निलेश पाटील याला आपण बघतोय. 3 मध्ये 9 धावांची गरज आहे. सामना जिंकवेल काय भोगरपाडा संघाला निलेश पाटील? अगदी आपण पाहिलं तर तीन चेंडू आणि 9 धावा. रवी याला आपण बघतोय.
एखादा मोठा फटका कुलशेत संघ या मॅच मध्ये येऊ शकतोय. हो यावेळी डॉट बॉल इथे हाताळला जाईल का मात्र नाही. इथे विकेटचा पण गेला होता प्रयत्न. डॉट बॉल 2 चेंडू आणि 9 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. बॉलर रनचं इक्वेशन होता. 12 बॉल 13ची गरज होती आणि आता मॅच कुठे आहे. कारण 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज म्हणजे 10 बॉल मध्ये फक्त आणि फक्त कुलशेत संघ 4 धावा पटकावू शकलाय. ही राष्ट्राची फलंदाजी आहे. कुठेतरी विचार करण्यासारखा हा गोष्ट आहे. हो काय उपयोग आहे का. डॉट बॉल अप्रतिम चेंडू. इट्स अ ग्रेट बॉलिंग मिस्टर निलेश पाटील. 1 चेंडू आणि 9 धावा. 1 बॉल 9 धावा मी पाहिल्यात. 1 बॉल 9 धावा होताना बघितल्यात. हो यावेळी फटका केलाय मात्र सामना मोगरपाडा मास्टर संघाने जिंकलाय. हारलेला सामना अगदी कुलशेत संघाच्या खिशामधून बाहेर काढलाय की मोगरपाडा संघाने. चौथ्या षटकामध्ये मॅचला केली जिवंत तोच आहे टीम मोगरपाडा संघाचा क्लीन अँड बोलिंग मॅन ऑफ द मॅच. ज्याने 5व्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या तो ठरला गेलाय मॅन ऑफ द मॅच किरण भोईर.